मित्रांनो, वर्ग समीकरणावर अलीकडच्या काळामध्ये अधिकचे प्रश्न विचारले जाताना दिसत आहे आणि या प्रकारचा प्रश्न फोड करूनच सोडवला जाईल असं नाहीये. आपण पर्यायावरून देखील उत्तर देऊ शकतोय. कसं? तर आपल्याला हेच बघायचं आहे की कोणत्या दोन संख्यांची बेरीज 9 आहे आणि गुणाकार 18 आहे. काय सांगितलं? गुणाकार 18 आला पाहिजे आणि बेरीज काय आली पाहिजे? 9 आली पाहिजे. मग आपण पर्याय बघितले तर मला सांगा, चारही पर्यायामध्ये काय दिसतंय? दोन्ही संख्यांची बेरीज 9 दिसते. 9 बेरीज आहे, परंतु दुसरी अट काय सांगितली? गुणाकार आता 18 आला पाहिजे. मग मला सांगा, इथे 9 आणि 0चा गुणाकार किती येणार? 0 असणार. 6 त्रिक किती असणार? 18. 4 पंचे 20 आणि 9 शून्य किती? 0. म्हणजे फक्त एकाच पर्यायामध्ये गुणाकार हा 18 दिसतोय. 6 त्रिक 18. म्हणून तुम्ही सहज उत्तर पर्याय क्रमांक 2 लिहू शकताय. मित्रांनो, या प्रकारचा प्रश्न आपल्याला नियमितपणे दिसतो. 3 संख्या अशा प्रकारे आहेत की पहिली संख्या दुसऱ्या संख्येच्या दुप्पट आणि तिसऱ्या संख्येच्या अर्धी आहे. जर तिन्ही संख्यांची बेरीज 147 असेल तर तिसरी संख्या कोणती? कसा सोडवणार? अगोदर मांडणी करणार. मांडणी कशी होणार? तर आपल्याला वाक्यात दिलंय पहिली संख्या दुसऱ्या संख्येच्या दुप्पट आहे. कोणती संख्या? पहिली संख्या. म्हणून अगोदर काय करायचं? पहिल्या संख्येला काहीतरी मानायचं. काय मानायचं? तर दिलंय बघा, दुसऱ्या संख्येच्या दुप्पट आहे. दुसऱ्या संख्येच्या दुप्पट आहे म्हणून काय मानलं पाहिजे? 2x मानलं पाहिजे. येते लक्षात? पहिल्या संख्येला 2x मानलं, मग दुसरी संख्या काय येणार? तर दिलंय पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आहे. मग 2x कोणाची दुप्पट असते? 1x ची. येते लक्षात? झालं. आता पहिल्या वाक्याची मांडणी झाली. पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आणि तिसऱ्या संख्येच्या अर्धी आहे. दुसऱ्या वाक्यात काय म्हटलंय? तिसऱ्या संख्येच्या अर्धी आहे. कोणती संख्या? ही पहिली संख्या. पहिली संख्या दुसऱ्या संख्येच्या दुप्पट आणि तिसऱ्या संख्येच्या अर्धी आहे. मग ही पहिली संख्या आता तिसऱ्या संख्येच्या अर्धी आहे. पहिल्या संख्येला तर आपण 2x मानलंय. मग 2x कोणाच्या अर्धी असणार? तर 4xच्या. येते लक्षात? मग आता आपली मांडणी झाली बघा, पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट दिसते आणि तिसऱ्या संख्येच्या अर्धी दिसते. मग आता पुढे आपल्याला काय दिलंय? तिन्ही संख्यांची बेरीज 147 आहे. मग 2x अधिक 1x अधिक 4x बरोबर 147. झालं समीकरण तयार. मग आता हे समीकरण सोडवायचं. कसं सोडणार? तर 2x अधिक 1x अधिक 4x झाली किती? 7x. 7x बरोबर 147 येतंय. मग 1x बरोबर किती असणार? तर हा 7 जो गुणिला आहे तो भागीला होणार. मग भागीला आहे, भाग दिला. कसा भाग जाणार? 7 दुने 14, 7 एक 7. x ची व्हॅल्यू आली 21. विचारलं काय? तिसरी संख्या. तिसऱ्या संख्येला काय मानलंय आपण? 4x. म्हणून एका x ची किंमत जर 21 असेल तर 4x ची किंमत किती येणार? 21 चौक 84, जे आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसतंय. एक मजेदार प्रश्न आहे आणि तो आपण अगदी सहज सोडवणार. पुस्तक विक्रीवर 5% दराने कमिशन, याप्रमाणे 800 रुपये कमिशन मिळाले असेल तर प्रत्येकी 25 रुपये किमतीची किती पुस्तके विकली असतील? काय करणार? तर अगोदर एकूण विक्री किंमत त्या पुस्तकांची काढणार. ती कशी काढली जाणार? तर 5% दराने. म्हणजे याचा अर्थ काय? 5% त्या पुस्तकांची 800 रुपये किंमत आहे. 800 रुपये म्हणजे हे काय आहे? 5% व्हॅल्यू आहे. मग आता आपण अगोदर 100% व्हॅल्यू शोधणार. ही 100% व्हॅल्यू म्हणजे काय? त्या पुस्तकांची एकूण विक्री किंमत असणार. क्रॉस तयार केला. 5% बरोबर 800 तर 100% बरोबर किती? काय होणार? तिरकस गुणाकार केला. 100 गुणिला 800 या दोघांचा गुणाकार होईल. एक्सच्या बाजूची संख्या 5 भागीला जाईल. मग क्रॉस तयार केला. काय दिसतंय? 100 गुणिला 800 भागीला 5 आहे. आता अंशाने छेदाला भाग देऊन टाकणार. कसं जाईल? 5 एक 5, 5 दुने 10. हा 0 आहे तसा घेतला. उरलं काय? 800 गुणिला 20. 8 दुने झाले किती? 16. हे 3 शून्य घेतले. म्हणजे त्या पुस्तकांची एकूण विक्री किंमत किती आली? 16,000 रुपये. आता काय म्हटलंय? एक पुस्तकाची विक्री किंमत किती आहे? 25 रुपये. एक पुस्तक 25 रुपयाला विकलं जातंय. मग एकूण किती पुस्तकं विकली असतील? कसं शोधणार? या 16,000 रुपयाला 25 ने भाग देणार. 16,000ला 25 ने भाग दिला. कसा भाग जाईल? 25 एक 25, 25 सक 150. उरले किती? 10. घेतला 0, 25 चौक 100 आणि 25 0 0 आहे, 0 आहे तसा घेतला. 640 पुस्तकं विकले असतील. कुठं दिसतंय? पर्याय क्रमांक 1 मध्ये.